सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। हस्तामलक पुढचा श्लोक सांगतात। य एको विभाती स्वतः शुद्धचेताः प्रकाशस्वरूपः अपि न अनेव धीषु शारावोदकस्थो यथा भानुरेकः सः नित्योत्पलब्धी स्वरूपः अहम आत्मा। म्हणजे काय की तो कसा आहे, एकः विभाती, विभाती म्हणजे शोभून दिसतो, केवळ एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे एक संत म्हणायचे की नास्तिकवादी लोक म्हणतात भगवान है क्या, परमात्मा है क्या, दिखता तो नहीं है.
परंतु गुरु सांगतात, भगवान ही है, तुम हो कि नहीं पक्का करो. परमात्मा ही है, तुम हो की नहीं पता करो. आणि खरोखरी त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. तोच एकुलता एक आहे. आणि बाकी हे जे काही सगळं आहे हे तो फक्त प्रकाशित करतोय. एक अंधारात असलेली वस्तू घेतो, त्याच्यावर फोकस करतो, त्याला तो प्रकाशित करतो. म्हणजे या गोष्टी समजण्यासाठी सांगते. प्रोसेस आपली काही असू दे, परंतु एक शरीर घेतो, त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो, त्याला तो प्रकाशित करतो. बाकी तो काहीच करत नाही, प्रकाशित करतोय फक्त. ते शरीराच्या हालचाली तो नाही करत आहे, शरीराची बुद्धी तो नाही चालवत आहे, तो त्याला प्रकाशित करतो त्याच्यामध्ये प्रवेश करून. प्रवेश करून हा सुद्धा शब्द अवजड आहे. आपण अनेक वेळा बघितलं की विश्वामध्ये ते परमात्म्याशिवाय काही नाहीच आहे. पूर्ण खालपासून वरपर्यंत, इथपासून तिथपर्यंत सगळीकडे गच्च परमात्माच भरलेला आहे. तर आपल्याला समजण्यासाठी फक्त या गोष्टी आहेत. गंमत ही आहे, सगळीकडे पाणीच पाणी आणि लहान मोठी भांडी त्याच्यात ठेवली आहेत. म्हणजे भांड्यांनी पाण्यात प्रवेश केला का पाण्याने भांड्यात प्रवेश केला? गंमत आहे की नाही? तसं झालंय. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव सृष्टी ही त्याच्यामध्ये प्रवेश करू नये असं म्हणा, किंवा परमात्मा त्या सृष्टीमध्ये प्रवेश करू नये असं म्हणा. दोन्ही एकच आहे ना अर्थ. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की ह्या एकहा विभाती, जो एकुलता एक आहे, एकमेव अद्वितीय आहे आणि तो शोभून दिसतो, स्वतः शुद्ध चेतः, अतिशय शुद्ध स्वरूप आहे त्याचं. बाकी दुसरं काही स्वरूपच नाही त्याला. प्रकाश स्वरूप हा. अजून तो कसा आहे? तो तेजोमय आहे, प्रकाश स्वरूप आहे. दुसरं काहीही रूप नाही त्याला. न अनेव धिषु. आता काय आहे तो? धी म्हणजे बुद्धी. काय झालंय, खरं म्हणजे तसं ते नाहीये. तो आहे तिथेच आहे. पण हे जेवढे काही शरीरं आहेत, जेवढ्या काही व्यक्तींची शरीरं आहेत, ते शरीरांबरोबर त्या सगळ्यांची बुद्धी आलेली आहे ना. आणि परमात्मा हा कुठे असतो शेवटी? माणसामध्ये शोधायचं झालं तर आपण अभ्यास केलाय की परमात्मा हा शेवटी मानवाच्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला असतो. मग बुद्धी हा काय आहे? आरसा आहे ना. त्यावर जशी धूळ असेल, जसं मळकं असेल, त्याचा जसा रंग गेलेला असेल पाठीमागच्या बाजूचा, त्याप्रमाणे ते प्रतिबिंब दिसेल. आणि इतक्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये तो प्रतिबिंबित झाल्यानंतर त्याची वेगवेगळी स्वरूपं दिसतात.
पण तसं ते नाही आहे. शराव उदकस्थः एक भानू. शराव म्हणजे माठ पाण्याचा. ज्याच्यामध्ये उदक स्थापित झालेलं आहे, उदक म्हणजे पाणी ज्याच्यामध्ये आहे, अशा माठामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये, मोठ्या रांजणात, नदीमध्ये, समुद्रामध्ये एकाच सूर्याचं प्रतिबिंब पडतं. आपण हा अभ्यास केलेला आहे. माठातलं सूर्याचं प्रतिबिंब आणि समुद्रातलं सूर्याचं प्रतिबिंब. प्रतिबिंब मोठं आहे, काही फरक पडत नाही. प्रतिबिंब लहान आहे, काही फरक पडत नाही. प्रतिबिंब स्थिर आहे तरी फरक पडत नाही. प्रतिबिंब हलतंय तरी फरक पडत नाही. प्रतिबिंब गढूळ पाण्यात आहे तरी फरक पडत नाही. आणि प्रतिबिंब निथळ स्वच्छ पाण्यात आहे तरी फरक पडत नाही. त्याच्याप्रमाणे ते आत्मतत्व हे एकच आहे. आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे तर शुद्ध, अतिशय शुद्ध स्वरूप आहे त्याचं. त्याचं स्वतःचं स्वरूप अतिशय प्रकाशमान आहे. परंतु ते सगळ्या मानवांच्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे, ज्याप्रमाणे आरसा अंतर्गोल बहिर्गोल असतो, सपाट आरसा असतो, त्याच्याप्रमाणे ती प्रतिबिंब दिसतात. तशी प्रत्येक मानवाच्या बुद्धीमध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडतं. आणि ती तशी तशी प्रतिबिंब उभट, लांबट, फुगीर, लुकडी अशी ती प्रतिबिंब दिसतात. आणि त्याला आपण लेबल देतो. पण हा जो परमात्मा आहे त्याला एकच एक अतिशय शुद्ध स्वरूप आहे. आणि एकच एक अतिशय प्रकाश स्वरूप आहे त्याला. आणि तो कसा आहे, नित्य स्वरूप आहे. तो नित्य नित्य ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे काय, तो जर नित्य नसेल तर मी जिवंत राहील का. अखंड तो आहेच, त्याचं अस्तित्व जातच नाही. माणसाचं अस्तित्व जातं. ह्याचा अर्थ काय, परमात्मा त्या शरीराला सोडून जातो. त्याचं कारण आहे, आपण, मला वाटतं भगवद्गीतेमध्ये याचा अभ्यास चांगला केला होता. परमात्म्याला एकच स्पीड आहे. त्याची स्पीड तो कधी सोडत नाही. परंतु परमात्म्याची स्पीड चालू आहे. परमात्मा तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नाही. तो आळशी माणसामध्येही आहे, सुस्त माणसामध्येही आहे, एकदम बिझी माणसामध्ये पण आहे, चांगल्या विचारांच्या माणसामध्ये पण परमात्मा आहे. आणि अतिशय वाईट विचार ज्याचे आहेत त्याच्यामध्ये पण परमात्मा आहे. तुम्ही पर्सनली कसं राहायचं
हे तो कधी सांगत नाही. तो स्वतः कसा आहे, प्रकाश स्वरूप आणि शुद्ध स्वरूप आहे परमात्मा. तुम्ही कसं राहायचं हे तुम्ही ठरवायचं. परमात्म्याचं सप्रतिबिंब आपल्या बुद्धीमध्ये कसं पाडून घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. त्याच्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे वर्षानुवर्ष एखादं लेक्चर ऐकलं आणि मग ते सोडून दिलं, सर्व बाजूनी त्याचा अभ्यास होत नाही. म्हणून जरूर आहे साधना करणं. वर्षानुवर्ष हे ज्ञान ऐकलं पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब चांगलं जास्तीत जास्त स्वच्छ पडायला लागतं. त्याच्यामुळे होतं काय, महत्त्वाचा मुद्दा सांगायचा हा आहे की परमात्म्याला एक विशिष्ट गती आहे. अतिशय सुरुवातीच्या गीतेमध्ये जी इंट्रोडक्शन केली होती तेव्हापासून आपण बऱ्याच वेळा हा मुद्दा पाहिला आहे की हा जो परमात्मा आहे त्याला एक विशिष्ट गती आहे आणि तो अतिशय दूरच्या अखंड प्रवासाला निघालेला आहे. अखंड त्याचा प्रवास चालू आहे. तो कुठेही थांबणार नाहीये. आणि मग तो एका वेळी अनेक शरीरांमध्ये प्रवेश करतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक शरीरात तो 100 वर्ष प्रवेश करतो. त्याचं कारण त्या शरीराची 100 वर्षाची कपॅसिटी आहे. आणि परमात्म्याचं काही काम नाहीये. त्याला फक्त ही कर्मभूमी आहे ती सजवायची आहे. तो काही करत नाही स्वतः. आणि तो करवूनही घेत नाही. तो काय मास्टर नाही आहे. हातात छळे घेऊन ते हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. तुम्ही कर्म करायला जन्माला आले आणि काहीही न करता तुम्ही परत गेले तरी त्याचं काही जात नाही. जातं ते तुमचं. या परत जन्माला तो काही करतही नाही आणि तो काही करवूनही घेत नाही. पण तो फक्त तुमच्या सगळ्या क्रियांवर मात्र प्रकाश टाकतो. आणि तो असंही म्हणत नाही की हे शरीर जे आहे, हा जो जीव आहे, हा काही काम नाही करत, यातनं आपण बाहेर पडू, त्यातनं तो प्रवेश काढून घेतो, असंही नाही करत. तो चालतो. सगळ्यांना खांद्यावर घेऊन चालतो म्हणा, नाही तर त्यांच्यात प्रवेश करून तो चालायला लागतो म्हणा. त्याचं नुसतं अस्तित्व कळणार नाही. देहामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या जीवरूपाला जी जाणीव जाणवते तेव्हा त्याचं स्वरूपाला महत्त्व येतं ना, नाहीतर काही नाहीच येणार. त्याच्यामुळे तो सगळ्या शरीरांना धारण करतो 100 वर्ष आणि चालायला लागतो. मग तुम्ही काहीही करा, गोड खा, तेलकट खा, शुगरनी आजारी व्हा, निकामी झालं शरीर की तो म्हणतो माझी स्पीड आहे. मग तो ते वाटेत टाकून देतो शरीर. पुन्हा दुसरं पुढे मिळालं की ते तो धारण करतो आणि पुढे चालू लागतो. त्याचं एवढंच काम आहे फक्त. तो फक्त जे आहे ते प्रकाशित करतो.
बाकी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आमची. त्यांनी आम्हाला धारण केलंय हेच फार मोठे उपकार आहेत. त्याच्या मनात नसेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही आमच्या पूर्वी आत्ता गेलेली कित्येक माणसं आम्ही पाहिली आहेत की त्याच्या मनात नसेल, त्याच्या मनात आलं की हे शरीर आपण आता धारण नाही करायचं की तो नाही करत, मग आपण काहीही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कोणत्याही शराव म्हणजे कोणत्याही माठामध्ये, छोट्या माठात, रांजणात सूर्याचं जसं प्रतिबिंब पडतं आणि नदीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, लहान मोठं प्रतिबिंब पडेनात का? प्रत्येक जण हा असा आहे, तो तसा आहे, याचा स्वभाव असा का, मी इतकं चांगलं बघून तो तसा का वागतो, म्हणजे मी आणि तो ह्याच्यात फरक खूप आहे ना. प्रतिबिंब वेगळे आहेत ना. कसं काय होणार? म्हणजे इथे काही आपण अशी, हे फक्त एक उदाहरण आहे की माठाच्या पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब आणि नदीच्या पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब हे एकमेकांना हिनवण्यासाठी नाही आहे की त्याचं प्रतिबिंब माठात पडलंय म्हणून तो असा वागतो, असं नाही आहे. हे फक्त एक उदाहरण आहे. प्रत्येक पाणी, गोड पाणी असेल, खारं पाणी असेल, आंबट पाणी असेल, कसंही असेल, त्याच्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब ह्यानी सूर्याला बाध होत नाही. आपण प्रतिबिंबाकडे पाहून असं कधीही म्हणत नाही काय आज सूर्य हलतोय, असं त्यांनी केलं तर पृथ्वीवर ऊन पडेल का, सूर्याला सुद्धा कळेन असं झालं, असं कधी आपण म्हणत नाही. याचा अर्थ प्रतिबिंब जरी हलत असलं पाण्यामध्ये तरी सुद्धा सूर्य स्थिर आहे, त्याचं कार्य चालू आहे. हे जसं आहे तसे इथल्या सगळ्या गोष्टी परिवर्तनशील दिसतील तुम्हाला. परिवर्तन म्हणजे बदल. व्यक्तींमध्ये बदल होतो, वस्तूंमध्ये बदल होतो, कारण परमतत्वाचं प्रतिबिंब तिथे पडलेलं आहे. त्या वस्तू व्यक्तीच्या शुद्ध अशुद्धतेवर अवलंबून, आणि म्हणून ती प्रतिबिंब वेगवेगळी दिसत आहेत. त्याच्यामध्ये फसण्याचं काही कारण नाही. आपण थेट सूर्याकडे बघतो, थेट सूर्याची प्रतिमा आपल्या मनामध्ये असते, तसं थेट त्या आत्मतत्वाकडे पाहायचं आहे. आत्मतत्वाकडे आपली दृष्टी पाहिजे, बाकी या कशाकडेही बघण्याचा अर्थ नाही. अशा प्रकारे हे स्वरूपम अहम आत्मा, अशा प्रकारे हा परमात्मा हेच माझं खरं स्वरूप आहे, बाकी कुठेही मी रमण्याचं कारण नाही. आणि असा मी जो परिपूर्ण परमात्मा आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे या जगात. तुम्ही सांगा ना, ही सावली सुद्धा लांब पडते, सकाळी आणि संध्याकाळी लांब लांब मोठी मोठी सावली पडते. 12 वाजताच्या उन्हात अगदी आपल्या भोवती छोटीशी सावली पडते. वाईट वाटतं का माझं व्यक्तिमत्व खूपच छोटं झालंय म्हणून? नाही ना. तर सावली ही खोटी आहे, आम्हाला माहिती आहे. सावली म्हणजे मी नाही. तसं माझ्या मनात विचार येतात, दुःखाचे विचार येतात.
तर मन म्हणजे मी नाही. तर कधी दुःखाचे विचार येतात, काय अर्थ आहे का त्या मनाला? कधी सुखाचे विचार येतात. काल एखादी गोष्ट खूप मला विकत आणावीशी वाटते, तीच आज वाटत नाही. एखादी घटना घडल्यावर मला खूप राग येतो, खूप प्लॅनिंग करते मी, असं वागायचं, आपण तसं वागायचं, आणि 2 दिवसांनी वागायला गेलं तर काहीच वागावं असं वाटत नाही. म्हणजे त्या मनाला काही अर्थच नाही आहे. मन म्हणजे मी नाही आहे. नित्योपलब्धी स्वरूपः अहम आत्मा. नित्य उपलब्धी कशाची आहे? केवळ परमात्म्याची आहे. मनाचे विचार कमी जास्त होतात, चांगले वाईट होतात, अटॅचमेंट डिटॅचमेंट होते, काही अर्थ नाही. सगळं परिवर्तनशील आहे, सगळं बदल होणारं आहे. बुद्धी कमी जास्त विवेक करते, काहीही होऊ शकतं. पण नित्य उपलब्ध असणारा हा जो परमात्मा आहे, हेच माझं खरं स्वरूप आहे. मी म्हणजे कोण? तर परमात्मा. आणि परमात्मा हे जर माझं खरं स्वरूप असेल तर माझ्याशिवाय या जगात कोणी नाहीच आहे. म्हणजे व्यक्तीचे गुणदोष दिसणंच बंद होतं. आत्मा एको एकपणे विण एको म्हणावया म्हणते कोण. अद्वैते ये परिपूर्ण स्वप्रकाशयन निज तेजे. नुसता सूर्य आला जरी आकाशात, नुसते स्वतःच्या येण्याने, स्वतःच्या अस्तित्वाने तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करू शकतो. आता विश्वाला प्रकाश दिला म्हणजे स्वतःचा प्रकाश विश्वाला देऊन टाकला, म्हणून तो अंधाऱ्या होतो का काय? मी माझं एक गोष्ट आहे, मी माझी वस्तू दुसऱ्याला दिली म्हणजे आता ती वस्तू माझ्याकडे नाही, असं आहे का? सूर्याचं इथे एक म्हणजे बारकावा सांगितलेला आहे. अध्यात्माचं सायन्स आहे. काही जर आपण कोणाला दिलं तर ते आपल्या जवळनं नाहीसं होतं आणि ते त्याला मिळतं. अशा रीतीने जर सूर्य देत असेल जगाला प्रकाश, तर तो नित्य आहे का? आपल्या जवळची एखादी वस्तू दुसऱ्याला दिली तर ती आपल्याकडनं नाहीशी होते आणि ती दुसऱ्याला मिळते. हे जे शास्त्र सांगतं ह्याच्यात अपूर्णता आहे. आणि ज्यावेळी आपण आपली गोष्ट दुसऱ्याला दिली आणि तरीसुद्धा ती आपल्याकडे तशीच आहे, किंबहुना ती वाढतेच, त्याला म्हणतात परिपूर्णता. अशी एकच गोष्ट आहे ना, आपला आनंद आपण दुसऱ्याला दिला तर तरीसुद्धा तो जर वाढत असेल. माझा आनंद, उदाहरणार्थ माझा आनंद हा एका वस्तूमध्ये आहे. समजा सोन्यामध्ये माझा आनंद आहे
आणि तो आनंद दुसऱ्याला द्यायचा, म्हणजे सोनं द्यायचं दुसऱ्याला. माझा आनंद गेला, मग ते अपुरं झालं. पण माझा आनंद, बारकावा बघा कसा आहे, माझा आनंद सोन्यामध्ये नाहीये. सोनं दुसऱ्याला देऊन त्याला आनंदी करण्यात असेल तर दुसऱ्याला सोनं दिलं तरी सुद्धा माझा आनंद वाढलाच, कमी नाही झाला. त्याचं कारण माझा आनंद दुसऱ्याला सोनं देण्यात आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. तसं सूर्य हा स्वतः तेजस स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. तो दुसऱ्याला, सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो. म्हणजे तो अंधार पावत नाही, तो तेजोमयच आहे. त्याचं कारण त्याचं ते खरं स्वरूप आहे. तसा परमात्मा संपूर्ण जगाला व्यापला तरी सुद्धा तो आहे तसाच आहे. सगळ्या अशुद्ध व्यक्ती वस्तूंना व्यापला, सगळ्या अशुद्ध वाईट संस्कारांच्या व्यक्तींमध्ये जरी त्यांनी प्रवेश केला तरी तो अशुद्ध होत नाही. त्याचं शुद्ध हेच त्याचं खरं स्वरूप आहे. फरक आहे. याच्यावरून आता मला काय शिकायचंय? ती अहो सोम्या गोव्याची गोष्ट नाहीये, माझी स्वतःची गोष्ट चालली आहे इथे. दुसरं काहीही कमी जास्त पाहिलं, कोणाचं डावं वागणं, कोणाचं उजवं वागणं बघितलं, कोणी हसतंय कोणी रडतंय बघितलं, कोणाचं दुःख कोणाचं सुख बघितलं, असं सगळं कमी जास्त बघितलं की मी त्याच्याप्रमाणे सारखा अंधारात आणि उजेडात जातो, दुःखात आणि सुखात जातो. कुणीतरी माझ्याशी वाईट वागलं की मी त्याच्याशी वाईट वागतो, म्हणजे मी अशुद्धतेमुळे अशुद्ध होतो, गढूळ पाण्यामुळे मी गढूळ होतो. असं कधी सूर्याचं झालंय का? तर नाही. म्हणजे माझ्यामध्ये माझं स्वरूप जर शुद्ध आहे तर माझ्यामध्ये काही फरक व्हायलाच नको. ह्याचा अर्थ मी प्रत्येक गोष्ट बघायची आहे साक्षी भावानी, पण त्याच्याशी डिटॅच असायला पाहिजे. कशामुळे? व्यवहार तो व्यवहार आहे. परत इथे काय गफलत होते माणसाची. आम्ही या व्यवहारी जगात जशास तसं वागायचं नाही का? आम्ही दुसऱ्याचा मार खायचा का? आम्ही सहन करायचं का? ही गफलत होते. हा विषय पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे का? युद्धाला अर्जुनाला प्रवृत्त करणारे कोण? भगवानच ना शेवटी. ते तर आपण रोज करतोच आहोत. ते काय शिकवावं लागतं का आपल्याला? नाही. जशास तसं वागा. तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही करा. त्यात कुणीच कुणाच्या
व्यवहारात ढवळाढवळ करू शकत नाही, अनेकदा सांगितलं. पण इथे विषय चालला आहे अध्यात्माचा. जर आपलं खरं स्वरूप जाणायचं असेल तर सगळ्या गोष्टींची टक्कर खाऊन सुद्धा त्यातनं पुढच्या क्षणी आपण अलिप्त झालं पाहिजे. कोणताही कमी जास्त भाव, कोणताही चांगला वाईट भाव, प्रत्येक घटनेचा हा शेपूट धरून मनामध्ये राहणं म्हणजे भूतकाळ न विसरण्यासारखंच नाही आहे का? ह्याला म्हणतात डिटॅचमेंट. डिटॅचमेंट म्हणजे अशी नाही की कोणतरी मारायला आलंय, मी डिटॅच आहे, तू मार मला. मी शरीरापासून सुद्धा डिटॅच आहे, तू मार. तर शरीराला मार बसेल, मला मार बसतच नाही, असं नाही आहे. डिटॅचमेंट म्हणजे घडलेल्या घटनेच्या क्षणाला मानवामध्ये चेतना क्षमता आहे. विज्ञानात आपण हे 6वी 7वीतच शिकतो. चेतना क्षमता ह्याचा अर्थ जशी परिस्थिती असेल तसं ॲटोमॅटिकली मेंदू या शरीराच्या इंद्रियांना आदेश देतो आणि तसं ते वागलं जातं. याला म्हणतात चेतना क्षमता. चेतना क्षमता नसेल तर तो माणूस वेडसर आहे ना. ते सगळं करायचंच आहे. ती चेतना क्षमता प्रत्येकामध्ये जागृतच आहे. परंतु मागे शेपट्या धरून बसायची नाहीत. झालं गेलं त्यावेळी जे करायचं. म्हणून आपल्यामध्ये ना निर्णय क्षमता खूप हवी. या क्षणाला काय आलं आहे मला काय निर्णय घ्यायचा आहे, त्या क्षणाला काय समोर आहे मला काय निर्णय घ्यायचा आहे. नंतर अरे मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, काही नाही. आपण जर त्या प्रसंगातून मोकळे झालो ना वागून एकदाचे, तरच आपलं नित्य स्वरूप आपण आठवायला मोकळे होतो. त्यामुळे ज्याच्याप्रमाणे सूर्य सगळ्या जगाची परिस्थिती बदलून टाकू शकतो, रात्रभर अंधारात असलेलं हे जे विश्व आहे ते तो आल्याबरोबर सगळं विश्व प्रकाशात येतं. आणि तरीसुद्धा काय मी मस्त सगळ्या विश्वाला प्रकाशात आणलं असं नाही त्याला वाटत. तो निर्विकार असतो. त्याचं येणं आणि जाणं चालू असतं, तुम्हाला काही वाटू दे. तो आल्याबरोबर सगळे फ्रेश होतात, उठतात, त्याच्याकडे बघतात, बरं वाटतं, झोप झालेली असते, खूप लोक खुश होतात, कामाला लागतात. पण त्याला त्याचं काही नाही आहे. त्याला त्याचं काही नाही. अगदी ह्याच्याच प्रमाणे चैतन्य सतत, सूर्य तरी दिवसा, चैतन्य प्रत्येक क्षणी या जगाला प्रकाशित करतं आणि प्रत्येक क्षणी या विश्वामध्ये चेतना निर्माण करतं. तरी त्याला काहीही नसतं, काही नाही, निर्विकार आहे. ते आहेच आणि निर्गुण, निराकार, निर्विकार. त्याचं कारण आहे हा निर्विकारपणा किंवा निराकारपणा. कोणताही परिणाम न होणं हे केव्हा येतं, ज्यावेळी आपण एकच आहोत तेव्हा येतं ना. जर दुसऱ्याचे गुणदोष दिसायला लागले तर द्वैत निर्माण होतं. मी हा आणि दुसरा तो.
द्वैत निर्माण झालं की दुसऱ्याचं ते वाईट आणि माझं ते चांगलं. आणि असं जरी चांगलं आणि वाईट नसलं तरी काकणभर माझं जरा जास्तच असायला पाहिजे, नाही का, असं येतच मनाच्या कोपऱ्यात. जिथे द्वैतच नाही आहे, अद्वैत. अद्वैत तिथे मी आणि दुसरा कोणीच नाही आहे वेगळा, मीच आहे, एकच आहे. मुक्तपणे विहार करता येतो या विश्वामध्ये. कोणाच्याही कोणत्याही गुणांचं देणं घेणं नाही असं नाही माझं म्हणणं, पण आमच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि बाकी तर मी सांगितलंय की व्यवहाराला एखादी गोष्ट तुम्हाला बेचैन करत असेल तर तुमच्या स्वभावानुसार तुम्ही निर्णय घ्यायचेच आहेत ना. ते असे कोणी न्यायाधीशांनी सांगितले निर्णय तसं होणार नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. मुद्दा हा आहे की आपल्याला जर आपलं खरं स्वरूप जाणायचं असेल तर जगाचे प्रत्येक व्यवहार ज्या त्या क्षणाला करून त्याच्यात कोणतीही ढवळाढवळ नाही, पाहिजे तसे करून, त्यातनं पाहिजे तसं शिकून, पाहिजे तसं पुढे जाता येईल. पण तरी स्वतःचं स्वरूप जाणलं पाहिजे आणि आपल्यामध्ये हे बिंबवलं पाहिजे की मी एकच आहे या विश्वामध्ये, बाकी दुसरं कोणीही नाही. काय आहे, कुणाला हे कळतं, ज्यांचं विधी लिखित चांगलं आहे त्यांना निदान आत्म्याची माहिती व्हायला लागते, आत्मस्वरूपाबद्दल कळायला लागतं, आपण जाणावं आपलं स्वरूप ही इच्छा व्हायला लागते. आणि कदाचित 100त एखाद्याला ते जाणताही येतं. पण जन्मलेलं मूल हे जर आंधळ असेल, पूर्णपणे आंधळ, त्याला आईवर प्रेम करता येईल कदाचित, पण त्याला आई कशी दिसते हे कधीच समजणार नाही. आईचं स्वरूप त्याला कधीच समजणार नाही. त्याच्याप्रमाणे कित्येक लोक जन्मतात पण वृत्तीमध्ये या परमात्म्यापर्यंत जायची इच्छा नसल्यामुळे परमात्मा हा विषय सुद्धा त्यांच्या ध्यानीमनी नसतो, त्यांना तिकडे वळण्याची इच्छाही होत नाही. एक प्रकारचं अंधत्वच म्हणायचं, मायेचं अंधत्व आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. मायेचं अंधत्व आहे. म्हणजे काय, कल्पनेचं अंधत्व आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर ते दूर करू शकतो. जन्मजात आंधळ्या बालकाला आपण त्याची दृष्टी चांगली नाही करू शकत, पण हे जे मायेचं अंधत्व आहे हे ज्ञानाने आपण दूर करू शकतो. कारण ते काल्पनिक आहे आणि
आपलं जे खरं स्वरूप आहे, निदान ते जाणण्याचा मार्ग तर धरू शकतो. त्याचे काने कोपरे कसे आहेत याचा रोज रोज अभ्यास करून आपण ते करू शकतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.